मी कमेंटद्वारे मेसेज करतो लगेच. ठीक आहे. हॅलो, सर्वांना नमस्कार. आज कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आणि DSPM ग्रुप यांच्या वतीने आज आपण फेसबुक लाईव्हच्या द्वारे कृषी क्षेत्रातील पदवीधरांना भविष्यातील संधी याविषयी आपण आज मार्गदर्शन करणार आहोत. मित्रहो, आज आपणा सर्वांना माहिती आहे की सध्याची परिस्थिती काय आहे. 2020 जसं उजाडले तसं सर्वांवरती आसमानी संकटांना आपल्याला तोंड द्यावं लागतंय. तर आपणाला माहितीच आहे की 2020 मध्ये कोरोनासारख्या महामारीमुळे आपल्या सर्वांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागते. अशातच आपली जी काही कृषी क्षेत्र आहे, ॲग्रिकल्चर सेक्टर आहे, तर तो देखील ह्या सर्व सेक्टरमध्ये बचावलेला नाही आहे. आपणाला माहिती आहे अनेक अडचणी आपल्या समोर येत आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आपल्याला भेडसावत आहेत. आपल्या अनेक कृषी पदवीधरांचे जॉब्स गेलेले आहेत. अनेक कृषी पदवीधर आता नव्याने म्हणजे पदवी पूर्ण झालेले आहेत. अशा सर्व लोकांना भविष्यामध्ये काय करायचं हा मोठा प्रश्न त्यांच्या डोळ्यासमोर आहे. आणि हे सर्व करत असताना आपल्याला भविष्याचा वेध घेऊन आपण कृषी पदवीधर काय करू शकतो यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि याच्या माध्यमातून आजच्या ह्या सेशनच्या माध्यमातून भविष्यामध्ये आपल्याला कुठल्या योजना असतील, आपण काय करू शकतो, कृषी पदवीधर काय करू शकतो याचं आपल्याला माहिती ह्या सेशनच्या द्वारे आपल्याला माहिती घ्यायची आहे. आज सरकारच्या माध्यमातून इथून पाठीमागे अनेकशे कोर्सेस ह्या एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटसाठी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने सुरू केलेत. आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे सर्व कोर्सेस आपण रन करतोय. आपल्याला माहितीच आहे की सद्यस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा शेतमाल विकणे आज प्रोडक्शन प्रत्येक जण करतोय, परंतु ह्या प्रोडक्शनला बॅक एंड प्रोडक्शन आणि फ्रंट एंड अशा तिन्ही सेगमेंटमध्ये आपल्याला हातभार लावायचा, त्यांना मदत करायची. आणि ही मदत करत असताना आपण कोणत्या सेगमेंटमध्ये काम करू शकतो. आज कृषी पदवीधर लाखोनी हजारोनी आपल्या भारतामध्ये आहेत, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आपली जी काही 4 विद्यापीठं आहेत, ह्या 4 विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक प्रायव्हेट कॉलेजच्या माध्यमातून आपण पासआउट होऊन उद्योगाच्या नवीन वाटा निर्माण करत असतो. त्याचबरोबर अनेक जे काही विद्यार्थी आहेत ते जे काही सरकारी नोकऱ्या असतील, प्रायव्हेट नोकऱ्या असतील किंवा ज्या काही वेगवेगळ्या जसा रस्ता त्यांना मिळेल त्या पद्धतीने जात असतात. परंतु आज रोजगाराच्या संधी हा खूप लिमिटेड झालेल्या आहेत. आणि हा लिमिटेड झाला असताना आपल्याला काय त्याच्यावरती नियोजन करायचंय, कशा पद्धतीने आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे याचा एक थोडक्यात आढावा आज आपण घेणार आहोत. याची माहिती थोडक्यात आज आपण तुम्हाला देणार आहोत. मित्र हो, 2002 साली आपल्या भारत सरकारच्या माध्यमातून एक कृषी पदवीधरांसाठी एक चांगली योजना तयार केली गेली. त्याच्या माध्यमातून कृषी जे काही पदवीधर आहेत, कृषी डिप्लोमा धारक आहेत, ह्या व्यक्तींना, ह्या पदवीधरांना एक एंटरप्रिनरशिप डेव्हलपमेंटचा प्रोग्राम सरकारने सुरू केला. याच्या माध्यमातून आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्याबद्दल नॉलेज दिलं जातं. ह्या नॉलेजच्या आधारे आपल्याला हँड्स ऑन जॉबचं ट्रेनिंग दिलं जातं. तो व्यवसाय सुरू कसा करायचा म्हणजे संपूर्ण त्या कोर्सचं, त्या व्यवसायाचं नो हाऊ आपल्याला ह्या कोर्सच्या माध्यमातून शिकवलं जातं. तो असा एक कोर्स आहे की जो ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस या कोर्सच्या नावाने आपल्याला आपल्या आजूबाजूच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये असतील, विद्यापीठांमध्ये असतील किंवा प्रायव्हेट संस्थांमध्ये हा कोर्स सुरू आहे.
2002 साली हा कोर्स सुरू केला गेला. याच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना जे काही ॲग्री ग्रॅज्युएट्स आहेत यांना उद्योगाच्या नवीन संधी कशा निर्माण करता येईल याचं ट्रेनिंग दिलं गेलं. याच्या माध्यमातून अनेक सारे कोर्सेस आहेत की जे आपल्याला शिकवले जातात, ज्यांची आपल्याला माहिती नव्हती. अशा कोर्सची माहिती सुद्धा आपल्याला याच्या माध्यमातून दिली जाते. आजची परिस्थिती पाहता आज जो काही संपूर्ण जगावरती कोरोनासारख्या महाभयंकर अशा विषाणूचं प्रादुर्भाव आहे आणि अशातच आपल्याला आपल्या देशाची जी काही GDP आहे तो वाढवायचा आहे. आपल्या देशाचं जे काही ढाळलेली अर्थव्यवस्था आहे ती सांभाळायची आणि ॲग्रिकल्चर सेक्टर आज आपण कायम पाहतो की बाबा देशामध्ये एक 60% जे काही जनता आहे ती शेतीवर आणि शेती उद्योग व्यवसायावरती अवलंबून आहे. मग अशामध्ये जर आपण कृषी पदवीधर असो तर आपल्याला किती स्कोप आहे याचा आपण विचार केला पाहिजे. या स्कोपच्या आधारे ह्या कृषी पदवीधरांना माझं एक आव्हान राहील की असंख्य व्यवसाय आहेत की जी शेती आणि शेती निगडीत असलेल्या वेगवेगळ्या याच्यावरती सुरू आहेत. मग त्याच्यावरती आपल्याला ह्या गोष्टी ज्या काही व्यवसाय आहेत ते डोळसपणे पाहण्याची गरज आहे. मग जर आपण त्याच्यामध्ये पाहिलं तर सर्वात पहिल्यांदा ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस ही जी काही स्कीम आहे याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. या स्कीमच्या आधारे आपण काय करू शकतो त्यानंतर मी तुम्हाला ह्या गोष्टी सांगणार आहे. भारत सरकारने 2002 साली ही योजना सुरू केली. या योजनेच्या माध्यमातून आज हजारो लाखो विद्यार्थी आपला व्यवसाय चांगल्या पद्धतीने सुरळीत करत आहेत. आणि अशा माध्यमातून जर आपल्याला या कोर्सचा आधार घ्यायचा असेल तर आपल्याला नक्की काय करायचंय, कुठे ॲडमिशन मिळेल, मग त्याच्या माध्यमातून आपण आपला व्यवसाय कसा सुरू करायचा आहे याबद्दल थोडक्यात पहिल्यांदा माहिती देतो. मित्रहो, आज आपल्याला माहिती आहे आपल्या पुणे जिल्ह्याचा विचार केला किंवा महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 4 विद्यापीठं आहेत. जवळजवळ 34 कृषी विज्ञान केंद्र आहेत. याच्या माध्यमातून हा कोर्स सुरू आहे. जर आपण याच्यामध्ये पाहिलं तर आपला पुणे जिल्ह्यामध्ये नारायणगावचं कृषी विज्ञान केंद्र आहे, बारामतीचं कृषी विज्ञान केंद्र आहे, शाश्वत संस्थासारखी एक पुण्यात संस्था आहे. यासारखी संस्था आपल्या हे कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हा ॲग्री क्लिनिक ॲग्री बिझनेस कोर्स जो आहे तो रन करतोय. मग त्याच्या माध्यमातून आपल्याला सर्वात प्रथम म्हणजे याला शैक्षणिक अर्हता आहे. शैक्षणिक अर्हता पूर्ण केलेल्यांनाच हा कोर्स करता येतो. मग याच्यामध्ये सर्वप्रथम आपण BSc ॲग्री किंवा ॲग्री ग्रॅज्युएट असू तर आपल्याला हा कोर्स करता येतो. नुकताच 2019 मध्ये थोड्याशा गाईडलाईन बदलल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये BSc केमिस्ट्री, BSc झुलॉजी, BSc बॉटनी, त्याचबरोबर ॲग्रिकल्चर डिप्लोमा, त्यानंतर फूड टेक्नॉलॉजी, BSc बायोटेक यासारख्या कोर्सेसला याच्यामध्ये अलाउड केलं गेलं आणि ह्या देखील विद्यार्थ्यांना त्याचा फायदा घेता येऊ शकतो. मग त्याच्यामध्ये 12वी क्रॉप सायन्स असेल, 12वी हॉर्टिकल्चर असेल, MCVC असेल, ॲग्रिकल्चर मार्केटिंग ज्यांनी 12वी मधून केलेलं आहे असे सर्व विद्यार्थी, ॲग्रिकल्चर जे काही मान्यताप्राप्त विद्यापीठ आहे त्यांच्या माध्यमातून ॲग्रिकल्चर डिप्लोमा केलेले असेल विद्यार्थी असतील, मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी पदवीधर झालेला असेल किंवा तत्सम विद्यापीठांच्या माध्यमातून 60% ॲग्रीचा कोर्स पूर्ण केलेले विद्यार्थी असतील, अशा सर्वांना ह्या कोर्समध्ये समाविष्ट होता येतं आणि याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा बेनिफिट घेता येतो. हे झाले शैक्षणिक अर्हतेबद्दल. ह्या कोर्सच्या माध्यमातून ज्यांनी ॲडमिशन घेतात, ॲडमिशन घेण्यासाठी त्यांना सर्वप्रथम स्क्रीनिंग टेस्टला सामोरं जावं लागतं, इंटरव्ह्यूला सामोरं जावं लागतं. त्यांचा कुठला व्यवसाय त्यांनी भविष्यामध्ये करणार आहात याची सर्व माहिती घेऊन त्यांना आपण ट्रेनिंग देतो. याचं सर्व माहिती घेऊन त्यांची स्क्रीनिंग टेस्ट करून त्यांना ॲडमिशन दिलं जातं. ॲडमिशन दिल्यानंतर पूर्वी हा 60 दिवसाचा कोर्स होता, परंतु आता त्याच्यामध्ये बदल करून हा 45 दिवसांचा फुल्ली रेसिडेन्शियल कोर्स हा सरकारच्या माध्यमातून सुरू केला गेला. या रेसिडेन्शियलच्या कोर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये हा कोर्स त्याचं फ्रॅगमेंटेशन केलं गेलं. मग त्याच्यामध्ये इन हाऊस ट्रेनिंग असेल, त्यानंतर फील्ड व्हिजिट्स असतील, हँड्स ऑन जॉब ट्रेनिंग असतील, एक्सपोजर व्हिजिट्स असतील, याच्या माध्यमातून हा कोर्स पूर्णपणे डिवाइड केला गेला. मग याच्या माध्यमातून ह्या 45 दिवसामध्ये कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून अथवा ह्या कोर्स जिथं रन केला जातो ह्या सर्व सेंटरच्या माध्यमातून मॅनेज हैदराबादच्या माध्यमातून हा कोर्स त्याला मान्यता दिली जाते आणि हा कोर्स रन त्या सेंटरवर केला जातो. मग त्याच्यामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर आपण
ह्या विद्यार्थ्यांना जवळजवळ 30 ते 35 वेगवेगळे जे काही व्यवसाय आहेत, कृषीशी निगडीत असलेले व्यवसायांची त्यांना माहिती देतो. त्याचबरोबर ह्या विद्यार्थ्यांना नव्याने ॲग्रीकल्चर एंटरप्रिन्योरशिपमध्ये किंवा उद्योगामध्ये पडल्यानंतर आपल्या बेसिक गरजा काय असतात, बेसिक नीड्स काय असतात, व्यवसायाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा, पर्सनल ॲटिट्यूड कसं असावं, बिहेवियर कसं असावं, ह्यापासून आपण त्यांना माहिती देण्याचं, त्यांचं ट्रेनिंग घेऊन त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. जेणेकरून ज्यावेळेस ते प्रोफेशनल लाईफमध्ये आपला व्यवसाय सुरू करतात, त्यावेळेस त्यांना ज्या काही बेसिक अडचणी असतात त्या येत नाही. त्याचबरोबर बँकेबरोबर कसा व्यवहार केला पाहिजे, कस्टमरबरोबर कसं डील केलं पाहिजे, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये आपण शिकल्या जातात. मग याच्या माध्यमातून त्यांना मॅनेज हैदराबादच्या माध्यमातून त्यांना सर्टिफिकेट दिलं जातं. ह्या सर्टिफिकेटच्या माध्यमातून बँकेबल प्रोजेक्ट तयार केले जातात. संस्था जे काही सेंटर्स असतील त्यांना बँकेबल प्रोजेक्ट करण्यासाठी प्रवृत्त करतं. हे बँकेबल प्रोजेक्ट जे विद्यार्थ्यांनी तयार केलेले असतात ते बँकेमध्ये आपण पाठवून देत असतो. पाठवून दिल्यानंतर बँक आणि तो विद्यार्थी समक्ष भेटून त्यांच्या ज्या काही बँकेचे नियम अटी असतील त्यानुसार, विद्यार्थ्यांच्या गरजा असतील त्यानुसार म्युच्युअल अंडरस्टँडिंगमध्ये त्यांचा प्रोजेक्ट सँक्शन केला जातो. बँकेच्या माध्यमातून त्यांना पतपुरवठा केला जातो. ह्या पतपुरवठा साधारणतः कुठलाही ह्या कोर्सच्या माध्यमातून कुठलाही जर आपण व्यवसाय करायचं म्हटलं तर साधारणतः 20 लाखापर्यंत त्याला कर्ज मिळू शकतं. परंतु हे कर्ज मिळवण्यासाठी त्यांना बँकेचे नियम अटी अधीन राहून बँक सांगेल त्या पद्धतीने त्यांच्या नियमांना धरून आपल्याला बँक त्यांना लोन सँक्शन करते. लोन एकदाचं सँक्शन झालं की त्याच्यावरती नाबार्डच्या माध्यमातून ह्या विद्यार्थ्यांना ह्या एंटरप्रिन्युअर्सना 35% सबसिडी 36% सबसिडी मिळते. मग ही सबसिडी मिळत असताना जर SC/ST कॅन्डिडेट असतील किंवा फिमेल कॅन्डिडेट असतील तर यांना 44% एवढी सबसिडी मिळते. 44% सबसिडीच्या माध्यमातून हे जे काही विद्यार्थी आहेत आपला बिझनेस रन करू शकतात. ओपन कॅन्डिडेट असेल, मेल कॅन्डिडेट असेल त्याला 36% सबसिडी मिळते. साधारणतः 20 लाखाच्या कर्ज मर्यादेवरती त्यांना कमीत कमी 7,20,000पर्यंत सबसिडी मिळू शकते आणि जास्तीत जास्त 8,40,000पर्यंत त्यांना सबसिडी मिळते. अशा पद्धतीने आपण जो काय आपला व्यवसाय तो सुरू करू शकतो. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी ज्या काही शासकीय आणि इतर ज्या काही अडचणी जर ह्या विद्यार्थ्यांना येत असतील तर ते तत्सम सेंटर किंवा कृषी विज्ञान केंद्र असतील किंवा जे सेंटर ज्या ठिकाणी त्यांनी कोर्स पूर्ण केलेला आहे अथवा महाराष्ट्रामधल्या कुठल्याही सेंटरला जाऊन त्यांनी जर मदत मागितली तर ते सेंटर त्यांना मदत करत असतं. अशा पद्धतीने हा कोर्स सुरू होतो, व्यवसाय सुरू होतो. परंतु नेमके आपल्याला व्यवसाय करायचे कोणते? आज परिस्थिती खूप भयानक आहे. आज पाहिलं तर शेतकऱ्यांकडं हजारो एकरावरती उत्पादित झालेला शेतमाल आहे आणि विक्री करण्यासाठी व्यवस्था नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये आपण कशा पद्धतीने ह्या शेतकऱ्यांना तारलं पाहिजे, त्याचबरोबर हे अपॉर्च्युनिटी म्हणून आपण ॲज अ कृषी पदवीधर म्हणून आपण कशा पद्धतीने ह्या गोष्टींना सामोरं गेलं पाहिजे, कशा पद्धतीने आपल्या जे शेतकऱ्यांचा शेतमाल आहे तो विक्री करू शकतो याचं आपण नियोजन केलं पाहिजे. मग याच्या माध्यमातून जर पाहायला गेलं तर पहिल्यांदा ॲग्री बिझनेस कृषी सेवा केंद्रांचा हा व्यवसाय आपण ह्या कोर्सच्या माध्यमातून करू शकतो. ही एक अपॉर्च्युनिटी आपल्या समोर आहेत. आपण कृषी पदवीधर आहात, आपल्याला नॉलेज आहे, ॲग्रिकल्चरचं बेसिक नॉलेज आहे. या बेसिक नॉलेजच्या आधारे आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. या व्यवसायाच्या आधारे आपल्याला आपल्या भागातील शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करू शकतो. योग्य मार्गदर्शनाद्वारे शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकतो. मग याच्यामध्ये आपण सीड टू मार्केटिंग या कन्सेप्टच्या माध्यमातून आपण चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना चांगला पैसा म्हणजे आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल जर सांगायचं झालं तर आपल्याच कृषी पदवीधरांपैकीच आमचे एक मित्र आहेत, तर त्यांचा व्यवसाय आहे कृषी निविष्ठा म्हणजे खत विक्रेत्याचा त्याचा मेन व्यवसाय. परंतु हा व्यवसाय करत असताना आज ह्या कृषी व्यावसायिकांना देखील आर्थिक ह्या मंदीचा किंवा ह्या कोरोनाचा असेल किंवा दरवेळेस दुष्काळ येतो, अतिवृष्टी होते, शेतमालाला बाजारभाव भेटत नाही, अशा अनेक कारणांमुळे ह्या व्यावसायिकांना देखील आर्थिक फटका मोठ्या प्रमाणात पडलेला आपण पाहिला आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण शेतकऱ्यांना सीड टू मार्केटिंग ह्या कन्सेप्टद्वारे आपण मार्गदर्शन करू शकलो, त्यांचा शेतमाल म्हणजे लागवडीपासून तर विक्रीपर्यंत ह्या सर्व चेनमध्ये जर आपला
म्हणजे आपण त्याच्यामध्ये ह्या साखळीमध्ये जर आपण प्रत्येक ठिकाणी जर असू तर निश्चित आपल्याला आर्थिक तोटा सहन होणार नाही आणि आपला जो काही शेतकऱ्यांना फायदा आहे तो चांगला होऊ शकतो. मग त्याच्यामध्ये आपण शेतकऱ्यांना इनपुट्स देऊ, इनपुटच्या माध्यमातून त्यांना एक चांगला, आपण कृषी पदवीधर असल्यामुळे आपल्याला बेसिक ॲग्रिकल्चरचं नॉलेज आहे, आपण त्या त्या पिकाचं त्यांना चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो, त्यांचं उत्तम पीक उत्पादित करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपण जर एक्सपोर्ट इम्पोर्टच्या माध्यमातून जर किंवा जे काय आपलं देशांतर्गत बाजारपेठा आहे तर त्या बाजारपेठांमध्ये त्या शेतकऱ्यांचा शेतमाल विक्री करून देण्यासाठी जर मदत करू शकलो तर निश्चित आपल्याला शेतकऱ्यांकडनं जो काही विकलेला माल आहे त्याच्यातून आपली आर्थिक जी काही येणारी अडचण होती ती दूर होऊ शकते. शेतकऱ्यांना देखील त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. त्याच्या माध्यमातून आपण पूर्णपणे म्हणजे लागवड ते विक्रीपर्यंत ही चेन डेव्हलप करू शकतो आणि आपण कृषी व्यावसायिक म्हणून आपला जो काय इंटरफेस आहे तर ते त्या मधल्या ठिकाणी आपण आपला व्यवसाय शाबूत ठेवू शकतो, चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि दोन्ही मध्ये शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळवून देण्यासाठी मदत करू शकतो. त्याचबरोबर दुसरा आहे ॲग्रो टुरिझम. आज नव्याने ही संकल्पना येत आहे. आज आपल्या भागामध्ये अनेक ॲग्रो टुरिझम तयार झालेले आहेत. आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर विचार केला तर पराशर ॲग्रो टुरिझम, मनोज हडवळे यांचं हे कृषी पर्यटन केंद्र आहे. त्यांनी देश नव्हे तर विदेशातील पर्यटकांना आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये भुरळ घातली आणि अनेक पर्यटन या ठिकाणी आले. सध्याच्या कालावधीमध्ये थोडासा पर्यटनाला फटका बसलेला आहे, परंतु भविष्यामध्ये आपल्याला ती एक चांगली संधी आहे आणि ह्या संधीचं सोनं करून आपण आपल्या भौगोलिक परिस्थितीचा त्याचबरोबर आपल्या जे काही नॅचरल रिसोर्सेस आहेत त्याचं प्रॉपर युटिलाइज करून त्याच्यामध्ये आपण चांगला त्याचा फायदा घेऊ शकतो. जे काही जंगल असेल किंवा आपल्या परिस्थितीमध्ये शहरातील जे काही कस्टमर आहेत किंवा जे पर्यटक आहेत त्यांना आपण आपल्या शेतावरती असेल आपल्या तालुक्यामध्ये बोलवू शकतो. वेगवेगळ्या जे काही ग्रामीण जीवनाचे जे काही वेगवेगळे अनुभव आहेत हे त्यांना आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. त्याचा फायदा निश्चित आपल्या सर्व जे काही उद्योजक आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. त्यानंतर आपल्याकडं ह्या कृषीशी निगडीत सर्वात महत्त्वाचा जो व्यवसाय आहे तो पशुपालन. मग पशुपालनाच्या माध्यमातून आपण अनेक जे काही बॅकवर्ड लिंकेजेस असतील, प्रोडक्शन असेल, फॉरवर्ड लिंकेजेस असतील, ह्या 3 सेगमेंटमध्ये आपण वेगवेगळे व्यवसाय कृषी उद्योजक करू शकतात. जर पाहिला तर पहिलं म्हणजे पशुपालन. मग पशुपालनामध्ये आपण दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात करू शकतो. दुग्ध व्यवसायामध्ये सर्वांना माहिती आहे हा आपला पारंपरिक व्यवसाय आहे, परंतु ह्या व्यवसायाशी निगडीत असलेले अनेक व्यवसाय आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा दुग्ध उत्पादन, मग दुग्ध उत्पादनाच्या माध्यमातून आपण प्रोसेसिंगला जाऊ शकतो. मग दुधापासून वेगवेगळे दुधाचे पदार्थ, आपण दुधाचं रिटेलिंग करू शकतो. रिटेलिंगला जर आपल्याकडं बल्कमध्ये जास्त दूध उत्पादन होत असेल तर आपण प्रोसेसिंगमध्ये जा. प्रोसेसिंगच्या माध्यमातून आपण त्याचे बाय प्रोडक्ट तयार करा. मग दुधापासून दही, खवा, त्याच्यानंतर जे काही वेगवेगळे तूप असेल, ताक असेल, असे वेगवेगळे प्रोडक्ट आपण त्याच्या माध्यमातून बनवू शकतो. त्याची एक सेपरेट मार्केटिंग चेन उभारू शकतो. याच्यामध्ये आपल्याला चांगला स्कोप आहे. खूप लिमिटेड लोक याच्यामध्ये आहेत, मोठमोठे ब्रँड आहेत, परंतु आपण सामान्य पदवीधर किंवा आपला सामान्य शेतकरी ह्या गोष्टी करत नाही. याच्यामध्ये आपल्याला लक्ष देण्याची खूप मोठी गरज आहे. मग हे झाल्यानंतर दुधाचे पदार्थ झाले, त्याची स्वतःची मार्केटिंग चेन तयार झाली, कोल्ड चेन तयार करू शकतो. मग याच्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट आहेत. प्रत्येक सेगमेंटमध्ये माणसांची गरज आहे. प्रत्येक सेगमेंटमध्ये आपल्याला एक अपॉर्च्युनिटी आहे आणि ह्या अपॉर्च्युनिटीचं आपण एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने, एक डोळस पद्धतीने आपण त्याचं बिझनेस जर त्याच्यामध्ये पाहिला तर निश्चित आपल्याला चांगला त्याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. ही प्रत्येक साखळी आणि ह्या साखळीचा प्रत्येक जो काही जोड आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये पकडायचा आणि त्याच्यामध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटी आपल्याला शोधायची. ही झाली दुधाचे दुग्धजन्य पदार्थ. त्याचबरोबर दुधापासून जनावरांपासून जे मलमूत्र तयार होतं, मग त्या माध्यमातून आपण कंपोस्ट खत असेल, शेणखत असेल किंवा गांडूळ खत असेल, सेंद्रिय खतं असतील, हे त्याच्या माध्यमातून आपण प्रोडक्ट तयार करू शकतो. याची देखील आज नितांत गरज शेतकऱ्यांना आहे आणि याचे सप्लायर खूप थोडे आहेत. जे सप्लायर आहेत ते जेन्युइन
शेणखत प्रोव्हाइड करत नाही. परंतु जर आपण कृषी पदवीधर आहात, आपल्याला याची जे काही शेणखत असेल, गांडूळ खत असेल, कंपोस्टिंग असेल, नाडेप असेल, हे खत करण्याची पद्धत आपल्याला सर्वांना माहिती आहे. मग ह्या प्रॉपर सायंटिफिक पद्धतीने जर आपण त्याचं प्रोडक्शन करू शकलो आणि चांगलं पॅकिंग त्याचं बॅगेचं त्या खताचं प्रॉपर बॅगिंग करून पॅकेजिंग करून आपण जर ते विक्री करू शकलो तर निश्चित आपल्याला त्याच्यामध्ये खूप मोठा फायदा आहे. आज भाग्यलक्ष्मी सारखी एक मोठी कंपनी आज 40 किलो 50 किलो जे काही शेण तयार होतं तर त्याच्या माध्यमातून ते 450-500 रुपये बॅगनी विक्री करू शकतात. जवळजवळ जर पाहिलं तर 8 ते 9 हजार टनाने त्याची शेणखताची विक्री करू शकतात. मग आपण का करू शकत नाही? ही देखील आपल्याला उद्योजकांसाठी एक चांगली संधी आहे आणि ह्या संधीचं निश्चित आपण सोनं कराल अशी मला आशा आहे. अशा अनेक व्यवसाय ह्या याच्यावरती आधारित आहेत. अनेक पशुपालक किंवा जे व्हेटरनरी सायन्सचे जे स्टुडंट आहेत त्यांना व्हेटरनरी क्लिनिक आपण म्हणजे व्हेटरनरी क्लिनिक आपण करू शकतो. त्याचबरोबर गायांची खरेदी विक्रीचा हा देखील एक मोठा व्यवसाय आहे. चांगले ब्रीड शोधणं, चांगल्या कस्टमरला त्याची विक्री करणं, त्याच्या माध्यमातून प्रोडक्शन करणं, व्हेटरनरी क्लिनिक किंवा व्हेटरनरी डॉक्टर्स जे आहेत तर त्यांना शेतावरती जाऊन त्या जनावरांची तपासणी करणं असेल, त्यांना प्रॉपर जे काही डाएट असेल त्यांचा तो देणं असेल, खुराक देणं असेल, त्यांना समजावून वेगवेगळे आजार त्यांना येतात, मग त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणं हा देखील एक चांगला व्यवसाय व्हेटरनरी सायन्सच्या विद्यार्थ्यांना हा ठरू शकतो. त्याचबरोबर ॲनिमल फीड हा देखील खूप मोठी गरजेची आज गोष्ट आहे. कारण का अनेकदा आपली जी काही जनावरं असतात यांना प्रॉपर डाएट मिळत नसतो. प्रोटीनियस फूड, फॅट्स हे जनावरांना खाद्यातून मिळत नसतात. त्याच्यामुळे आपल्या दुधावरती त्याचा मोठा परिणाम होतो. मग ॲनिमल फीड हा एक कंपोनंट आहे की अनेक प्रकारचे कॉन्सन्ट्रेट फूड्स आपण तयार करून देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून त्या फीड मिलच्या माध्यमातून अनेकांना त्याचं प्रोडक्शन करू शकतो. आज आपल्याकडं आपल्या भागामध्ये जर पाहिलं तर जे काही ॲनिमल फीड्स कंपन्या आहेत मग त्या खूप कमी प्रमाणात आहे. मग आज पंजाब सारख्या राज्यातून आपल्या महाराष्ट्रामध्ये जनावरांसाठी खाद्य जर येत असेल तर मग आपण आपल्या भागामध्ये त्याचं प्रोडक्शन का करू शकत नाही? मग त्यामध्ये मुरघास असेल, मुरघास तयार करायचं तंत्रज्ञान आहे, ॲझोला आहे, त्यानंतर आपल्याकडं ॲझोला सारखं तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. मुरघास तयार करण्याचं यंत्र आज आपल्याच कृषी पदवीधराने आपल्या इक्रिसॅटमध्ये सायंटिस्ट असलेले आमचे मित्र ज्ञानदेव आत्री यांनी देखील स्वतःचा जो काही जॉब होता सायंटिस्ट म्हणून ज्या ठिकाणी पदावरती काम करत तो जॉब सोडून ते स्वतःचा व्यवसाय मुरघास बनवणे, शेतकऱ्यांना बनवून देणं, त्याचं प्रोडक्शन करणं आणि त्याची विक्री करणं हा देखील खूप चांगल्या पद्धतीचा व्यवसाय आपल्या कृषी पदवीधरांना आहे आणि हा व्यवसाय ते आज करतायत. खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी हा व्यवसाय केलेला आहे. तर सर्वांना एक जर कंपोनंट घेतला डेअरी तर अनेक सारे जवळजवळ 20 ते 25 व्यवसाय आपण ह्या एका डेअरीच्या कंपोनंट वरती करू शकतो. डेअरी डोळ्यासमोर ठेवून आपण करू शकतो. मग त्याच्यामध्ये पॅकेजिंग असेल, मग त्यासाठी लागणारं पॅकेजिंग मटेरियल असेल, त्याचं प्रोडक्शन असेल, त्याचं सप्लाय असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, सप्लाय चेन असेल, ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला व्यवसायाची संधी आहे. मग आपण हा डेअरीचा झाला, ॲनिमल फीड झाला, अशा पद्धतीने आपण ते व्यवसाय करू शकतात. त्याच्यानंतर आपण शेती करतो. आज शेती पद्धती पाहिले तर शेतीमध्ये बॅकवर्ड, फॉरवर्ड आणि प्रोडक्शन या 3 कंपोनंटमध्ये जर आपण विचार केला तर बॅकवर्ड लिंकेजेसमध्ये आपल्याला जे काही अनेकशा गोष्टी इनपुट्स असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. शेती म्हणजे एखादं उत्पन्न घेण्याच्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा पाठीमागच्या गोष्टी असतात. जसं की आपण म्हणतो पडद्याच्या पाठीमागचे हिरो, तसेच बॅकवर्ड लिंकेजेस त्याच पद्धतीने आहे. तर त्या गोष्टी आपल्याला प्रोडक्शन मध्ये गरजेच्या आहेत. मग आपल्याला खतं असतील, बियाणं असतील, त्याच्यानंतर औषध असतील, याचा पुरवठा असेल, याचं प्रोडक्शन असेल, मग त्याचं सप्लाय चेन आहे, त्याच्यासाठी लागणारी जे काही यंत्रसामुग्री आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एक बिझनेस म्हणून आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. मग आज आपण शेती पद्धतीमध्ये काम करत असताना आपल्याला
आपण पाहतो जमिनीचं आरोग्य पत्रिका आपण चेक करतो, त्याच्याविषयी आपण वेगळं माती परीक्षणाबद्दल आपण वेगळ्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहणारच आहोत. तत्पूर्वी आपण एक दुसऱ्या व्यवसायाबद्दल आपण माहिती घेत आहोत की आपल्याला माहिती आहे आपल्या जमिनीचा जो काही सामू आहे, पीएच आहे, EC आहे, ऑर्गॅनिक कार्बन आहे, याची जर आपण तपासणी केली ती खूप कमी, त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आपली प्रोडक्शन जी काय प्रोडक्टिव्हिटी आहे आपल्या पर एकर पर कॅपिटा ही खूप कमी झालेली. त्याचं कारण म्हणजे आपल्या जमिनीमध्ये असलेला जो काही ऑर्गॅनिक कार्बन आहे हा दिवसेंदिवस कमी होत चाललाय. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढवायचा आहे. ऑर्गॅनिक कार्बन वाढवत असताना आपण काय केलं पाहिजे? मग याच्यासाठी आपल्याला जे काही बायो फर्टिलायझर्स असतील, बायो पेस्टिसाइड्स असतील याचा वापर, मग हा एक व्यवसाय म्हणून या गोष्टी मी पाहतोय. आणि बायो फर्टिलायझर मग त्याच्यामध्ये आजो, PSB, KMB, ट्रायको, सुडो जे काही जे काही बायो फर्टिलायझर आहे त्याची उत्पत्ती आपण करू शकतो. याच्या माध्यमातून आपल्या जमिनीचं आरोग्य आपण अबाधित ठेवू शकतो, आपलं उत्पन्न वाढवू शकतो. त्याचबरोबर बायो फंगीसाइड्स आहेत, पेस्टिसाइड्स आहेत, त्याचबरोबर बायोलॉजिकल अदर प्रोडक्ट्स आहेत, याचं प्रोडक्शन करू शकतो. मग याच्यामध्ये आपण ट्रायकोडर्मा, सुडोमोनास असेल याचं प्रोडक्शन आपल्या बायो फर्टिलायझर लॅबमध्ये करू शकतो. याच्यासाठी आपल्याला सरकारच्या माध्यमातून आपल्याला ह्या ॲग्रिक्लिनिकच्या माध्यमातून देखील आपण बेनिफिट घेऊ शकतो. त्याचबरोबर NHM, NHBच्या माध्यमातून आपल्याला याचे प्रपोजल्स आपण सरकारला देऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचं प्रोडक्शन मिळू शकतं. अशा पद्धतीने आपण आपला ह्या बायो फर्टिलायझर प्रोडक्शन युनिट आपण पाहू शकतो. त्याचबरोबर बायो फर्टिलायझरची खूप मोठी डिमांड आज हॉर्टिकल्चर सेक्टरमध्ये आहेत. मग ते भाजीपाला उत्पादन असू द्या किंवा फळ बागांचं उत्पादन असू द्या, द्राक्ष बागा असू द्या, डाळिंब असू द्या, अशा जे काही हाय व्हॉल्यूम क्रॉप्स आहेत त्याच्यामध्ये ही मोठ्या प्रमाणात बायो फर्टिलायझर, बायो पेस्टिसाइड वापरले जातात. मग अशामध्ये आपण त्याचं प्रोडक्शन करणं, त्याची मार्केटिंग चेन स्वतः उभारू शकतो. मग ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. मग हे देखील एक आपल्याला एक मार्केटिंग चांगली अपॉर्च्युनिटी आहे, त्याचा आपण उपयोग करू शकतो. त्याचबरोबर आपण मेडिसिनल हर्बल प्लांट्सचं प्रोडक्शन घेऊ शकतो. आज मोठमोठ्या ज्या काही कंपन्याज आहेत, मग त्याच्यामध्ये जे काही आपल्याला पतंजली सारखी मोठी कंपनी आहे, हर्बलमध्ये विको सारखी कंपनी आहेत, यांना मोठमोठ्या ज्या काही आपण हर्बल्स प्रोडक्ट्स ते सेल करतात. तर त्याच्यासाठी त्यांना जे काही तुळशी असेल, त्याच्यानंतर बाकीचे जे काही प्रोडक्ट्स आहेत आपण शेतीमध्ये पिकवू शकतो, त्याची थोडीशी माहिती घेऊन आपण त्याचं प्रोडक्शन करू शकतो. त्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून त्यांना त्याची विक्री करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग हा वेगळा एक कन्सेप्ट आहे की जेणेकरून आज कृषी पदवीधरांना त्याच्यामध्ये खूप ट्रेमेंडस स्कोप आहे. आजची कोरोनासारखी परिस्थिती भविष्यामध्ये वेगवेगळ्या म्हणजे कोरोनासारखी परिस्थिती ही भविष्यात जे येऊ नये, परंतु शेतकऱ्यांना अनेक अस्मानी संकटांना वारंवार तोंड द्यावं लागतं आणि भविष्यामध्ये पण ते येतील. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जबाबदार कृषी पदवीधर म्हणून आपल्या ह्या शेतकऱ्यांना चांगला शेतमाल किंवा त्या शेतकऱ्यांचं शेतमाल पिकवून त्यांना चांगला आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक चांगला एक पर्याय आहे तो निवडला पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून आज आपण मोठ्या प्रमाणात हजारो एकरवरती शेती करतो किंवा हजारो एकरावरती उत्पादन घेतो, परंतु हे उत्पादन एक पीक पद्धती न घेता मल्टीक्रॉप जे काही वेगवेगळी पीक पद्धती आहे किंवा वेगवेगळी पिकं आहे, भाजीपाला पिकं असतील, फळ पिकं असतील, याचं लागवड करून आपण त्याचं नियोजन केलं गेलं पाहिजे. कारण का आजची परिस्थिती अशी आहे की शेतकरी हजारो एकरवरती उत्पादन घेतात आणि टनात त्याचं उत्पादन निघतं आणि हे टनात निघालेलं उत्पादन विक्रीसाठी पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांना ते मातमोल करावं लागतं, फेकून द्यावं लागतं. त्यातला हजारो टनात उत्पादन झालेला माल हा काहीतरी किलोमध्ये, क्विंटलमध्ये विकला जातो. अशा परिस्थितीत करायचंय काय? तर अशा परिस्थितीमध्ये आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेगवेगळे पिकं लावायला प्रोत्साहित करू शकतो. निघालेला जो काही शेतमाल आहे त्याची विक्री व्यवस्था करू शकतो. आज आपण डायरेक्ट मार्केटिंग जो काही भाजीपाला डायरेक्ट त्याची विक्री करू शकतो, त्याची एक अपॉर्च्युनिटी आपल्याला आहे. आज जर पाहिलं ॲग्रो ॲग्रो फार्मर्स प्रोड्युसर सारखी एक मल्टीनॅशनल कंपनी जी भारतामध्ये आपल्या नाशिकमध्ये सुरू झालेली आहे. आज तिचा टर्नओव्हर आजच्याच ॲग्रोवनला किंवा पेपरला जर पाहिलं तर जवळजवळ हजारो करोडचा काही करोडचा त्यांचा बिझनेस त्यांनी ह्या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये केलाय. तर निश्चित ती संधी म्हणून आपण पाहू शकतो.
आज बास्केटच्या माध्यमातून 100 रुपये, 200 रुपये, 500 रुपयेपर्यंत जशा पद्धतीने आपण भाजीपाला त्याचं बास्केट तयार करू त्याच्या पद्धतीने आपण विक्री करू शकतो. आज पुन्हा, मुंबई, नाशिक जे काही मेट्रोपॉलिटन सिटीज आहेत त्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये आज ग्राहकांची खूप मोठी गरज आहे. हजारो फॅमिलीज एका सोसायटीजमध्ये राहतात. अशा हजारो सोसायटीज आपल्या शहरांमध्ये आपल्याला मिळतील. प्रत्येक सोसायटीला जर आपण चांगल्या पद्धतीने टॅप केलं, एखादी सोसायटी 500 फ्लॅट जरी आपण सोसायटी जर टॅप करू शकलो आणि तिला सातत्याने सप्लाय देऊ शकलो तर निश्चित आपला त्याच्या माध्यमातून फायदा होईल. आज जुन्नर तालुक्यामध्ये शतायुषी ऑर्गॅनिक फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल, शिवतेज फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल, जुन्नर तालुका फार्मर्स प्रोड्युसर कंपनी असेल किंवा तसं ज्या काही वेगवेगळ्या FPCs आज ह्या क्षेत्रामध्ये काम करतायत तर त्यांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने डायरेक्ट मार्केटिंगचं काम होत आहेत आणि आपण ॲज अ ॲग्री एंटरप्रिनर्स किंवा ॲग्री ग्रॅज्युएट्स म्हणून आपल्याला त्या सेगमेंटमध्ये आज काम करण्याची मोठी संधी आहे. त्याच्यामध्ये ग्रेडिंग, पॅकेजिंग असेल, प्रोडक्शन तर आहेच, शेतकरी प्रोडक्शन करतायत त्याच्या माध्यमातून आपण त्याचं कलेक्शन करणं, कलेक्शन सेंटरच्या माध्यमातून त्याचं ग्रेडिंग, पॅकेजिंग करणं, प्रॉपर सप्लाय चेनच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट करणं, चांगलं डायरेक्ट त्या कस्टमरच्या हातामध्ये आपला शेतमाल देणं, अशा बऱ्याचशा गोष्टी त्याच्यामध्ये आहेत की आपण खूप चांगल्या पद्धतीने त्याचा विनियोग करू शकतो आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. आणि ही एक संधी आपण निश्चित पाहिली पाहिजे आणि भविष्यामध्ये ह्याच पद्धतीने आपला शेतमाल विकला जाणार आहे. त्याच्यामुळे आज कृषी पदवीधरांनी पुढे येऊन एक स्वयंस्फूर्तीने आज कोरोनाच्या माध्यमातून जी परिस्थिती निर्माण झाली आहे ह्या परिस्थितीवरती मात करत आपण सोशल डिस्टन्सिंग असेल, मास्कचा वापर असेल, त्याचबरोबर हँड सॅनिटायझरचा वापर असेल, ह्या सगळ्यांचा यथायोग्य उपयोग करून आपण आपली पहिल्यांदा सेफ्टी पाहून ह्या व्यवसायामध्ये पडणं गरजेचं आहे. आणि शेतकऱ्यांना 2 पैसे मिळवून देण्यासाठी आणि त्यांचा शेतमाल विकून देण्यासाठी आपण चांगली मदत त्याच्या माध्यमातून केली गेली पाहिजे. त्याचबरोबर आज पाहिलं तर एक कस्टम हायरिंग सेंटर फार्म मेकॅनायझेशन सेक्टरमध्ये आज शेतकऱ्यांकडं हजारो एकर क्षेत्र आहे परंतु त्यांच्याकडे यंत्रसामुग्री नाहीये. थोडीशी जर इन्व्हेस्टमेंट आपण आपल्या माध्यमातून जर केली त्याच्यासाठी आपल्याला सबसिडी देखील आज सरकारच्या माध्यमातून मिळते आणि त्याच्या माध्यमातून आपण त्याचा विनियोग केला तर गावातील ज्वार आपण ही सर्व शेतकऱ्यांची जी काही मशागतीची कामं आहे ती आपण त्यांना करून देऊ शकतो. त्याच्यावरती 4-2 लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याच्या माध्यमातून आपलं देखील एक अर्जन चांगल्या पद्धतीने सुरू होऊ शकतं. हा देखील खूप चांगला पर्याय त्याच्यामध्ये ठरू शकतो. एक कस्टम सेंटरमध्ये सर्व प्रकारची आपण फार्म मेकॅनायझेशन लागणारी साहित्य, नांगरणे असेल, रोटरविटर मारणं असेल, पेरणी असेल किंवा इतर तत्सम जी काही कामं शेतीशी निगडीत आहे ही सर्व आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो आणि चांगला पर्याय आपल्याला ह्या कस्टम हायरिंग सेंटरच्या माध्यमातून मिळू शकतो. त्याचबरोबर फिशरी देखील हा एक चांगला व्यवसाय आज आपल्याकडे पाहतोय की प्रत्येक शेतकऱ्याकडं छोटे मोठे शेततळे आहेत. ह्या शेततळ्याच्या माध्यमातून आज आपल्याकडं धरणं आहेत परंतु काही कारणास्तव धरणामध्ये मासेमारी आपल्याला प्रोहिबिटेड आहेत. अशा परिस्थितीमध्ये सरकार काही धरणांमध्ये केज फार्मिंग एक ऑप्शन निर्माण करून गोड्या पाण्यातील मत्स्य शेतीला एक प्रोत्साहन देते. ह्या स्कीमच्या आधारे आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि आपल्याला त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. केज फार्मिंग ही एक नवीन कन्सेप्ट आहे. आज खारलँड जे काही संशोधन केंद्र आहे पनवेलचं त्याच्या माध्यमातून एक चांगली केज फार्मिंगची संकल्पना पुढे येत आहे आणि याचा फायदा निश्चित आपल्याला घेता येईल. आज ज्या शेतकऱ्यांकडे 10 गुंठ्यामध्ये किंवा 20 गुंठ्यामध्ये जी काही शेततळी आहेत अशा शेततळ्यांमध्ये आपल्याला हे केज फार्मिंगच्या माध्यमातून फिश फार्मिंग करता येऊ शकते आणि एक चांगला त्याला एक ऍडिशनल इन्कम याच्यामध्ये आपल्याला सुरू होऊ शकतं. आपण अनेक जण म्हणतो काय मासे घ्यायचे आणि सोडायचे परंतु तसं नाहीये. मासे घेऊन त्याला सायंटिफिक आपण ज्या पद्धतीने शेती करतो त्याच पद्धतीने फिश फार्मिंग सुद्धा केली जाते, मत्स्य शेती केली जाते आणि त्याचं एक टेक्निकल नॉलेज आपण मिळवून आज कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून हे नॉलेज आपल्याला उपलब्ध आहेत. तर ह्याच्या माध्यमातून तुम्ही निश्चित हा मत्स्य शेती पण करू शकतो. त्याचबरोबर फुलशेती सध्याच्या कालावधीमध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे अनेक म्हणजे फोन येतात, त्यांच्या अडचणी आहेत परंतु ही वेळ निघून जाईल आणि एक चांगली शेतकऱ्यांना चांगले दिवस येणाऱ्या काळामध्ये येतील अशी माझी धारणा आहे, आशा आहे, अपेक्षा आहे. परंतु हे करत असताना आपल्या शेतकऱ्यांना फुलशेती हा एक चांगला ऑप्शन ठरू शकतो
आज अनेक जे काही कृषी पदवीधर आहेत त्यांना फुलशेतीच्या माध्यमातून प्रोडक्शन करणं असेल, त्याचबरोबर फ्लॉवर डेकोरेशन असेल, फ्लॉवर्स डेकोरेशन याच्यामध्ये खूप मोठ्या संधी आहेत. त्याचबरोबर लँडस्केपिंग अँड गार्डनिंग हा देखील एक वेगळा कन्सेप्ट आहे. आज ह्या क्षेत्रामध्ये कृषी पदवीधर कमी आर्किटेक्ट जे इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये काम करतात ही लोक जास्त आहेत. मग अशा क्षेत्रामध्ये ज्या क्षेत्रामध्ये कृषी पदवीधरांचं प्राबल्य पाहिजे अशा क्षेत्रामध्ये आज खूप बोटावर मोजण्या इतकीच लोक ह्या क्षेत्रामध्ये काम करतात. आज हजारो लाखो लोक सिटीमध्ये राहतात, मोठमोठ्या सोसायटींमध्येच राहतात, परंतु ह्या सोसायटीमध्ये राहत असताना गार्डनिंग हा कन्सेप्ट ॲग्रिकल्चरच्या लोकांचा आहे पूर्णपणे पदवीधर विसरून गेलेत आणि इथे आपल्याला एंटर होणं खूप काळाची गरज आहे. आज हजारो एकरावरती आज डिफॉरेस्टेशन होऊन मोठमोठ्या सोसायटीज तयार होतात, मोठमोठ्या कंपनीज त्या ठिकाणी तयार होतात. अशा ठिकाणी आपल्याला आपलं प्राबल्य अस्तित्व हे टिकून ठेवून त्याचबरोबर आपलं अस्तित्व त्यांना दाखवण्याची गरज आहे. त्याच्यामध्ये लँडस्केप आणि गार्डनिंग हा वेगळा कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये तिथे आपण एंटर्ड होऊया आणि हा व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. वेगवेगळी फुलझाडं आहेत, फळझाडं आहेत, ॲव्हेन्यू डेकोरेशन आहे, ह्या सर्व गोष्टी आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो. त्याचबरोबर हॉर्टिकल्चर क्लिनिक्स आज शहरांमध्ये अनेक फॅमिलीज ज्या आहेत का त्यांना फळं फुलं झाडांची मोठी आवड आहेत. मग छोट्या छोट्या नर्सरी शहरांमध्ये सुरू करू शकतो. ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी आहेतच, नर्सरी आहेत, सगळ्या गोष्टी आहेत, शेतकरी पाहिजे त्या पद्धतीने घेतात. परंतु शहरामधल्या लोकांसाठी टेरेस गार्डनिंगचा एक ऑप्शन मध्ये जर आपण एंटर्ड त्याच्यामध्ये झालो, आपले छोटे युनिट्स किंवा आपण आपलं स्किल जर त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होईल. टेरेस गार्डनिंगच्या माध्यमातून, हॉर्टिकल्चर क्लिनिकच्या माध्यमातून त्यांना लागणाऱ्या मग कुंड्या असतील, छोटे छोटे इक्विपमेंट्स असतील, नर्सरी फुलझाडं असतील, लागणारी खतं असतील, औषधं असतील, याचा पुरवठा आपण ह्या शहरातील लोकांना करू शकतो आणि एक व्यवसाय चांगल्या पद्धतीने करू शकतो. आज आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पहिल्याच बॅचमध्ये भूषण हर्षे म्हणून हा आमचा एक व्यावसायिक तरुण की ज्याने पुणे सिटीमध्ये आपलं छोटंसं हॉर्टिकल्चर क्लिनिक सुरू केलं आणि त्याच्या माध्यमातून आज त्याचा कोटीमध्ये व्यवसाय सुरू आहे. आज शहरातील लोक त्याच्याकडे छोटे छोटे इक्विपमेंट्स घेण्यासाठी येतात. पेट ॲनिमल्स असतात, ह्या ॲनिमल्ससाठी लागणारे काही गोष्टी आहेत तर ते त्याच्याकडून खरेदी करतात. घरात फुलझाडे, कुंड्या यासारख्या गोष्टी त्याच्याकडून खरेदी करतात आणि त्याचा चांगला टर्नओव्हर त्याच्या माध्यमातून आहेत. तर ही एक आपल्याला एक अपॉर्च्युनिटी याच्या माध्यमातून आहे. त्याचबरोबर आज जर ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर प्रत्येक शेतकरी हा नर्सरी म्हणजे जे काही रोपवाटिका आहेत तर ह्या रोपवाटिका व्यावसायिकांवर अवलंबून आहेत. पूर्वीचा काळ वेगळा होता, शेतकरी बियाणं आणायचे, स्वतःची रोपं घरी बनवायची, परंतु कालानुरूप जे काही क्लायमेटमध्ये बदल होत चाललेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना रोपं बनवण्यासाठी खूप साऱ्या अडचणी येऊ लागल्या. मग त्याच्यामुळे नर्सरी जे काही रोपवाटिका धारक आहे यांची संख्या वाढली. ह्या रोपवाटिका धारकांच्या माध्यमातून जे काही रोपं आहेत, सीडलिंग्स आहेत, तर त्याचं प्रोडक्शन करणं आणि हे शेतकऱ्यांना पुरवठा करणं हा देखील एक सुंदर व्यवसाय आहे. आणि याच्यामध्ये आपण कृषी पदवीधर असल्या कारणाने आपल्याला याच्यामधल्या नो हाऊ माहीत असल्यामुळे हा पण चांगल्या पद्धतीने व्यवसाय करू शकतो. या व्यवसाय करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रामध्ये स्किल ओरिएंटेड ट्रेनिंग सुद्धा ह्या इच्छुक पदवीधरांना दिलं जातं. आज अनेक जे काही कृषी पदवीधर आहेत हा नर्सरीचा चांगल्या पद्धतीने व्यवसाय करतात, चांगल्या पद्धतीने सीडलिंग्स तयार करून शेतकऱ्यांना त्याची विक्री करतात. आज ह्या व्यावसायिकांचा व्यवसाय खूप मोठ्या पद्धतीने आहेत. आज आमच्याच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून श्रीकृष्ण हायटेक नर्सरी संदीप शेटे म्हणून एक नव उद्योजक आहे. तर ह्या उद्योजकांनी आपला व्यवसाय सुरू करून गेल्या 10-15 वर्षामध्ये खूप चांगला व्यवसाय त्यांनी केला आणि त्याच्या माध्यमातून आज त्यांनी एक म्हणजे मानवविरहित सीडलिंग्स प्रोडक्शनचं युनिट त्यांनी सुरू केले. 21 लाखाचं सीडलिंग्स टोबण्याचं मशीन त्यांनी खरेदी केले, जेणेकरून जिथं माणसांचा प्रादुर्भाव टोमॅटो सारखा असेल, मिरची सारखा असेल, त्या रोपांना जर माणसाचा किंवा इतर इन्सेक्टचा जर टच झाला किंवा त्याच्यातून व्हायरस ट्रान्समिट होण्याचे जास्त प्रादुर्भाव होतो, अशा परिस्थितीमध्ये जर आपण मेकॅनायझेशनचा वापर केला तर निश्चित कमीत कमी हँडलिंग
मध्ये चांगल्यात चांगलं दर्जेदार रोप तयार करू शकतो. अशा पद्धतीने आपण एक चांगलं नर्सरी युनिट भरू शकतो. त्याच्यासाठी सुद्धा सरकारच्या माध्यमातून वेगवेगळ्या कृषी विभागाच्या योजनांच्या माध्यमातून त्याला सबसिडी उपलब्ध आहे. मग त्याच्यामध्ये प्रोटेक्टेड कल्टिवेशन तुमचं नर्सरी असेल, मग त्याच्यामध्ये पॉली हाऊसेस असेल, शेडनेट हाऊस असेल, त्याच्यानंतर तुमचं नर्सरी इक्विपमेंट्स असतील, याच्यासाठी आपल्याला सबसिडी उपलब्ध होऊ शकते. त्याचबरोबर आपण ऑर्गॅनिक फार्मिंग हा एक वेगळा कन्सेप्ट, आज आपण कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगचा एक मगाशी उल्लेख केला, तर त्याच्या माध्यमातून आपण ऑर्गॅनिक फार्मिंगचा एक पर्याय आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आज जर पाहिलं तर अनेक आजारांना, अनेक रोगांना आपण बळी पडताना दिसतोय. प्रत्येकाची इम्युनिटी पॉवर कमी होत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला आपली इम्युनिटी पॉवर जर बुस्टअप करायची असेल, आपली इम्युनिटी पॉवर वाढवायची असेल, तर आपल्याला ऑर्गॅनिक जे काही अन्नपदार्थ आहेत ते खाणं गरजेचं आहे, जेणेकरून जास्तीत कमीत कमी त्याच्यामध्ये कीटकनाशकांचा अंश असेल अथवा त्याच्यामध्ये कुठलाही कीटकनाशकांचा अंश नसेल. अशा पद्धतीचं जर अन्न आपण जर खाल्लं तर निश्चित आपली इम्युनिटी पॉवर वाढेल आणि आपल्याला त्याचा निश्चित फायदा होईल. मग याच्यासाठी आपण बॅकवर्ड प्रोडक्शन आणि फ्रंट जे काही लिंकेजेस आहे तर त्याचा फ्रंट एंडला आपण निश्चित त्याचा फायदा करू शकतो. आपण ह्या शेतकऱ्यांना ऑर्गॅनिक इनपुट्स देऊ शकतो, ऑर्गॅनिक शेती पद्धती कशी पिकवायची याचं नॉलेज देऊ शकतो. त्याचबरोबर हे पिकवलेलं जे काही उत्पादन झालेला शेतमाल आहे त्याची विक्री व्यवस्था आपण करू शकतो. असं तिन्ही सेगमेंटमध्ये आपण करू शकतो. याच्यामध्ये आपल्याला मॅनपॉवर, अनेक लोकांना रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात आणि आपलं अर्थार्जन एक चांगलं चालू शकतं. त्या शेतकऱ्याला देखील चांगला फायदा होऊ शकतो. असे अनेक व्यवसाय आपण त्याच्या माध्यमातून करू शकतो. आज जर पाहिलं तर सॉइल टेस्टिंग, मगाशी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितली की सॉइल टेस्टिंग, माती परीक्षण प्रयोगशाळा. आज जर पाहिलं तर प्रत्येक शेतकऱ्याचा शेतीचा जो काही शेतमाल आपण पिकवतो त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचं उत्पन्न कमी झालेलं आहे, उत्पादन कमी झालंय. अशा परिस्थितीमध्ये शेतकरी जास्तीत जास्त प्रमाणात औषधं, त्याची फवारणी असेल, ऍप्लिकेशन असेल हे वाढतो. परंतु त्याची गरज आहे का? ही करत असताना जर आपण जास्तीत जास्त खतं दिली तर विनाकारण आपला उत्पादन खर्च वाढतो. मग हा वाढलेला उत्पादन खर्च आपल्याला कर्जाच्या खाईमध्ये घेऊन जातो. मग अशा परिस्थितीत जर आपण सुरुवातीला जर आपलं उत्पादन खर्च कमी केला, मग त्यासाठी माती पाणी परीक्षण जर आपण केलं तर निश्चित आपल्याला आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि आपल्याला आवश्यक तेवढेच खतं आपण त्याच्यामध्ये देऊ शकतो. मग याच्यामध्ये आपल्या कृषी पदवीधरांना खूप मोठी संधी आहे. आणि आज जर पाहायला गेलं तर जिल्ह्यात किंवा राज्यात बोटावरती मोजण्या इतक्याच लॅब्स उपलब्ध आहेत. आणि जर क्षेत्रफळ पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर त्याच्यामध्ये खूप मोठी संधी आपल्या कृषी पदवीधरांना आहे. आपण आपल्या लॅब्स सुरू करा आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य सल्ला द्या, चांगलं उत्पादन, चांगले माती पाणी परीक्षण करून त्यांना योग्य सल्ला द्या, जेणेकरून त्यांचा उत्पादन खर्च कमी होईल आणि त्यांच्या पिकासाठी त्याचा निश्चित फायदा होईल. अशा पद्धतीने आपण त्याचा फायदा करून घ्या. त्याचबरोबर आपण टिश्यू कल्चर लॅब जर पाहिलं तर टिश्यू कल्चर लॅबमध्ये त्याचा देखील आपल्याला खूप चांगला फायदा त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. टिश्यू कल्चर जी लॅब आहे तर याच्या माध्यमातून आपण ऊती संवर्धनाद्वारे आपण केळीची रोपं असतील किंवा तत्सम, आज केळीची रोपं मोठ्या प्रमाणात विकली जातात. त्याचबरोबर पेरूची रोपं असतील किंवा इतर जी काही लागणारी रोपं आहेत तर त्याचं प्रोडक्शन आपण करू शकतो. या प्रोडक्शनच्या माध्यमातून प्रोडक्शन करणं, त्याचं हार्डनिंग करणं आणि मार्केटिंग करणं, या 3 सेगमेंटमध्ये आपण चांगला व्यवसाय करू शकतो. त्याचबरोबर सीड प्रोडक्शन, प्रोसेसिंग अँड मार्केटिंग हा एक चांगला कन्सेप्ट आहे. आज आपण पाहतो की गहू असेल, हरभरा असेल, बाजरी असेल किंवा इतर जे काही तत्सम प्रत्येक भाजीपाला असेल, प्रत्येकाचं बियाणं असल्याशिवाय आपल्याला उत्पन्न घेता येत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला बियाणं निर्मिती करणं, त्याचं प्रोसेसिंग करून चांगलं दर्जेदार बियाणं उत्पादित करणं आणि त्याच्या माध्यमातून त्याचं मार्केटिंग करणं हा एक चांगला व्यवसाय आपल्या कृषी पदवीधरांना होऊ शकतो. त्याचबरोबर वर्मी कंपोस्टिंग, मगाशीच तुम्हाला मी त्याच्याबद्दल सांगितलंय. डेअरी सांगितलंय, पोल्ट्री, पिगरी, गोरी हा एक चांगला व्यवसाय आहे. आज गोटरी सारख्या व्यवसायाला खूप चांगले दिवस आहेत.
शेळीपालन, गोठे म्हणजे शेळीपालन, आणि शेळीपालनाच्या माध्यमातून आपल्याला लघु उद्योग म्हणून आपण हा करू शकतो. आज शेळीच्या मटणाला किंवा शेळीच्या दुधाला, बोकड्याच्या मटणाला खूप चांगली डिमांड आहे आणि एक त्याचं चांगलं यथायोग्य संगोपन जर आपण केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होतो. ॲव्हरेजली जर पाहिलं तर एका शेळीला 2 पिल्लं होतात. ॲव्हरेजली 5 महिन्यानंतर, वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये शेळीला 3 वेळा म्हणजे त्याला पिल्लं होतात. मग हे सर्व करत असताना त्याचं जर इकॉनॉमिक्स जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने, तसंच पोल्ट्रीचा हा देखील व्यवसाय आहे. साधारणतः 45 दिवसामध्ये हा व्यवसाय जे त्याचं प्रोडक्शन सुरू होतं. चांगल्या पद्धतीने आपण त्याचं मार्केटिंग करू शकतो. आज कोरोना सारख्या कालावधीमध्ये आज चिकनला गेल्या 1.5 महिन्यामध्ये त्याच्यावरती एक वेगळी वाव उठवली गेली. त्याच्यामुळे पोल्ट्री व्यावसायिक हा अडचणीत आला. परंतु आज जर पाहिलं तर सर्वांना कळून चुकलंय की प्रोटीनियस फूड आपल्याला खाणं गरजेचं आहे. आपली इम्युनिटी पॉवर वाढवणं गरजेचं आहे. मग अशा कालावधीमध्ये अंडी असतील, चिकन असेल किंवा इतर मांस असेल, हे आपल्याला जर आपण कन्झ्युम केलं तर आपली इम्युनिटी पॉवर किंवा जे काही गोष्टी आहेत आपल्या शरीरासाठी लागणाऱ्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत, अन्नद्रव्य आहेत, हे आपल्या शरीराला चांगल्या पद्धतीने मिळू शकतात आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला त्याचा फायदा निश्चित होऊ शकतो. तर पोल्ट्री धारकांना मग त्याच्यामध्ये जे काही ब्रॉयलर चिक्स असतील, अदरवाईज जे काही आपण देशी ब्रीड आहेत, मग ते गिरिराजा असतील, ग्रामप्रिया असतील किंवा इतर जे काही वेगवेगळ्या जातीची कोंबडी असेल, मग कडकनाथ असेल, ह्या कोंबड्यांचं आपण जर पालन केलं, चांगल्या पद्धतीने त्याचं प्रोडक्शन केलं तर निश्चित आपल्याला त्याचा फायदा होईल. आज आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये जर पाहायला गेलं तर बोरी गावामध्ये ॲग्रोकिंग युवराज कोरडे नावाचे एक कृषी पदवीधर आहेत. तर त्यांनी ह्या देशी कोंबड्यांचं पालन केलं. त्याच्यामध्ये दर 1500 कोंबड्यांनी युनिट सुरू केलं. 1500 कोंबड्यांच्या माध्यमातून स्वतःचं मार्केटिंग चेन उभारली, रिटेलिंग सुरुवात केलं आणि जी कोंबडी 150 ते 200 रुपयाला त्याची विक्री व्हायची, तर त्याचं प्रोसेस करून चिकन, फ्रेश चिकन देऊन तर ती 300 रुपये किलोने त्याची विक्री करतो. मग अशा पद्धतीने आपण ॲज अ पदवीधर म्हणून आपण कुठल्या व्यवसायाला कुठे एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे हे बारकाईने प्रत्येक गोष्टीमध्ये डोळसपणे पाहणं गरजेचं आहे. त्याच्या माध्यमातून त्याची विक्री व्यवस्था निर्माण करणं ही आजची गरज आहे. आज रोजच्या रोज त्याच्याकडे 100 किलोपर्यंत त्याचं चिकन विकलं जातं. रिटेलमध्ये खूप मोठी अचिव्हमेंट त्याच्या माध्यमातून आज केलेली आहे. मग अशा पद्धतीने छोटे छोटे व्यवसाय, परंतु जर आपण त्याला रिटेलिंगची जोड देऊ शकलो तर निश्चित आपल्याला त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. आणि रिटेलिंगच्या माध्यमातून केलेला व्यवसाय हा ग्राहकाला सुद्धा तितकासा म्हणजे ग्राहकाच्या देखील तो फायदेशीर ठरतो. अशा पद्धतीने आपण आपल्या व्यवसायाला एक चांगली जोड दिली पाहिजे. त्याचबरोबर आज जर पाहिलं तर वेगवेगळे आहेत. मग ॲग्रो जर्नलिझम असेल, सेरिकल्चर असेल, मशरूम असेल किंवा इतर तत्सम अनेक व्यवसाय आहेत की जे व्यवसाय आपण करू शकतो. बी किपिंग असेल, त्याच्यानंतर फार्म मशिनरी असेल, कंपोस्टचे बेड्स असतील, त्याचा सप्लाय असेल, व्हेजिटेबल प्रोडक्शन असेल, अशा बऱ्याचशा व्यवसाय आहेत का ते आपण करू शकतो. भविष्यामध्ये म्हणजे आजचा हा जो काही संक्रमणाचा काळ आहे हा निश्चित निघून जाईल. सर्वांना योग्य संधी मिळेल आणि प्रत्येकाने जो काही कृषी पदवीधर आहे किंवा जो व्यावसायिक आहे, प्रत्येकाने संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. व्यवसाय करत असताना आपल्याकडे असलेलं जे काही आर्थिक पाठबळ आहे, ह्या म्हणजे आर्थिक पाठबळाचं किंवा स्वतःकडे असलेले जे काही हे असेल, भागभांडवल असेल, त्याचा यथायोग्य नियोजनपूर्वक त्याचा वापर करणं गरजेचं आहे. या यथायोग्य नियोजनाच्या द्वारे आपण चांगला उद्योजक होऊ शकतो आणि याच्या माध्यमातून भविष्यामध्ये जे काही कृषीशी निगडित जेवढे व्यवसाय आहेत तर ते व्यवसाय आपण चांगल्या पद्धतीने करू शकतो. आज एक्सपोर्ट इम्पोर्ट सारखा व्यवसाय आहेत. मोठ्या प्रमाणात आपल्या भारतातून भाजीपाला, फळं ही एक्सपोर्ट केली जातात. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात आपल्याकडं इम्पोर्ट देखील फळं करतात. याच्यामध्ये देखील आपल्याकडं मोठा स्कोप आहे. जर आपण पाहिलं तर आपल्या भागामध्ये खूप कमी कोल्ड स्टोरेजेस आहेत. जर आपण कोल्ड स्टोरेजच्या माध्यमातून सप्लाय चेन जर आपली स्ट्रॉंग करू शकलो, साखळी स्ट्रॉंग करू शकलो, तर आपल्याला एक चांगला व्यवसाय त्याच्या माध्यमातून होऊ शकतो. आज
आपल्या भागामध्ये मोठमोठे एक्सपोर्टर येतात. आता द्राक्षाचा हंगाम हा संपला, मग याच्या माध्यमातून जे काही द्राक्ष बागायतदारांनी पिकवलेला जो काही द्राक्ष होती तर ती काही प्रमाणात एक्सपोर्ट झाली, काही प्रमाणात स्टोरेजला गेली. मग अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या पद्धतीने बाजारभावाची मंदी किंवा चढ उतार असेल त्या पद्धतीने आपण शेतमाल बाहेर काढू शकतो, त्याची विक्री करू शकतो. मग असे अनेक गोष्टी आहेत का त्या ठिकाणी आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. असे अनेक व्यवसाय आहेत. माझे सर्व काही फेसबुकद्वारे आजचं हे माझं सेशन जे पाहत आहेत आणि जे पाहतील अशा सर्वांना माझी विनंती राहील की भविष्यामध्ये आपल्या कृषी क्षेत्रामध्ये अनेक व्यवसायाच्या संधी आहेत. आज अनेक गोष्टी या प्लॅटफॉर्मद्वारे मी बोलू शकत नाही, परंतु जर तुम्ही माझ्याशी कृषी विज्ञान केंद्रामध्ये आलात, तुम्ही डायरेक्टली संपर्क केलात तर निश्चित तुमचे प्रश्न मी सोडवण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतो. तुमच्या अडीअडचणी समजावून घेऊ शकतो. जे काही कृषी क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या अडचणी येतात किंवा ज्या काही गोष्टी तुम्ही करत असतात, लायसनिंग असेल किंवा इतर तत्सम अडचणी येत असतात, त्या निश्चित या कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून त्या सॉल्व्ह करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि भविष्यामध्ये एक चांगले कृषी उद्योजक आपण कृषी पदवीधर व्हाल अशी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये जे काही वैश्विक महामारी कोरोनासारख्या रोगाने सर्व जगावरती जे काही पांघरून घातलंय हे लवकरच निघून जाईल. त्याचबरोबर आपण सर्वजण समाजामध्ये वावरताना आपला व्यवसाय असेल किंवा घरामध्ये असेल तर सर्वजण सोशल डिस्टन्सिंगचं पालन करू. दोघांमधील अंतर 1 मीटरपेक्षा जास्त अंतर ठेवू, तोंडाला मास्क बांधू, सतत आपण हात स्वच्छ धुवू, वारंवार हात स्वच्छ धुत राहू. त्याचबरोबर हातावरती किंवा काम करण्याच्या ठिकाणी आपण सॅनिटायझरचा वापर करू. एवढंच या ठिकाणी मी सांगतो. आणि पुन्हा एकदा DSPM ग्रुप आणि कृषी विज्ञान केंद्राचं ज्यांनी हा प्लॅटफॉर्म आज या ठिकाणी उपलब्ध करून दिला आणि आपण सर्व जे काही फेसबुकद्वारे लाईव्ह सेशन ज्यांनी पाहिलं ह्या सर्वांचंच मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि आजचं हे सेशन या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.